नमस्कार. साधारणतः 40शी नंतर ना आता काय आपलं वाढलेलं पोट कमी होणार नाही अशी थोडीशी मानसिकता तयार होऊ लागते. का माहितीये? कारण या काळात आपण चालायला तर जात असतो, पण फक्त कॅलरीज बर्न करणं हे आपलं टार्गेट नसलं पाहिजे. पोट वाढण्यामागची किंवा पोट कमी न होण्यामागची वेगवेगळी कारणं असू शकतात, जसं की हार्मोनल इम्बॅलन्स, डायजेशन इश्यू, मेटाबॉलिझम इश्यू. सो या सगळ्यावर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणूनच आज मी चालण्यासोबत असे काही पोटाचे प्रभावी व्यायाम प्रकार दाखवणार आहे, ज्यामुळे तुमचे पोट कमी होण्यासाठी मदत होईल. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दोन्ही पाय असे समोर करायचे आणि जेवढं शक्य तेवढं पायात डिस्टन्स घ्यायचं. पायाची बोटं जी आहेत ती वर सिलिंगच्या दिशेने पॉइंटेड असते. दोन्ही हातांची बोटं इंटरलॉक करायचे. आपल्याला पुढे यायचंय कमरेतून. श्वास घेत उजव्या साईडने मागे जायचंय, श्वास सोडत डाव्या साईडने पुढे यायचं. यामध्ये सुद्धा तुम्हाला जाणवेल आपल्या पोटावर एक छान ताण येतोय, त्यासोबत पायाकडच्या भागावर एक छान ताण येतोय. एक 15 ते 20 वेळा असं क्लॉकवाईज करायचंय आणि 15 ते 20 वेळा अँटी क्लॉकवाईज करायचंय, उलट दिशेने. श्वास घेत मागे जायचंय, श्वास सोडत पुढे यायचंय. जेवढं शक्य तेवढं कमरेतून पुढे मागे जाण्याचा प्रयत्न करा. हळूहळू सेंटर, रिलॅक्स. यानंतर पुढचा व्यायाम प्रकार म्हणजे आपल्याला उजवा हात डाव्या पायावर ठेवायचा आहे, डावा हात स्ट्रेट मागे आणि मागच्या हाताकडे बघायचा प्रयत्न करायचा. हे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला जाणवेल आपल्या पोटाकडच्या भागाला छान बेंडिंग ट्विस्टिंगचा व्यायाम मिळतोय. पंधरा ते 20 वेळा असे 2 राऊंड आपल्याला कंप्लीट करायचे. यानंतर आपल्याला दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. आपल्या दोन्ही हातात आपल्या शोल्डर एवढा डिस्टन्स ठेवायचे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडत आपले हात उजव्या हिपच्या साईडला ठेवायचे. जेवढं शक्य तेवढं खाली यायचंय. श्वास घेत सरळ, श्वास सोडत दुसऱ्या साईडला जायचंय. हे आपल्याला कंटिन्यू करायचंय. यामध्ये सुद्धा आपल्या पोटाला खूप छान व्यायाम मिळतोय. याचे सुद्धा आपल्याला 15 ते 20 चे 2 राऊंड करायचे. यानंतर आपल्याला थोडं मागे यायचंय. आपल्या हातांची बोटं जी आहेत ती आपल्या हिपच्या दिशेने पॉइंटेड असतील. एक दीर्घ श्वास घेत पाय वर उचलायचे आणि अल्टरनेट आपल्याला टाच वर खाली करायचे. हे करताना जास्तीत जास्त आपली बॅक स्ट्रेट ठेवायचा प्रयत्न करा. यामुळे आपले कोर मसल सुद्धा स्ट्रॉंग व्हायला हेल्प होतीये. सुरुवातीला ना हे असं पाय स्ट्रेट ठेवून जमत नसेल, पाय तुम्ही बेंड ठेवून सुद्धा करू शकता. हे थोडंसं इझी व्हेरिएशन आहे. रिलॅक्स. याचे सुद्धा 15 ते 20 चे 2 राऊंड करायचे. यानंतर आपल्याला टेबल टॉप पोझिशनला यायचंय. पायाच्या बोटांवर शिफ्ट होत हळूवारपणे आपले गुडघे वर उचलायचे, मान आतमध्ये. श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत पर्वतासन. कंटिन्यू. पोटासोबत आपल्या कमरेला सुद्धा छान व्यायाम मिळतोय. आपल्या स्पाइनची स्ट्रेंथ यामुळे इम्प्रूव्ह होते. कारण बरेच वेळा 40शी नंतर पाठीचं कमरेचं दुखणं सुरू होतं. त्यामध्ये सुद्धा हे छान इफेक्टिव्ह ठरतंय. रिलॅक्स. याचे सुद्धा 15 ते 20 चे 2 राऊंड. आता आपल्याला दोन्ही पायांच्या बोटांवर यायचंय. उजव्या हाताने डाव्या कोपऱ्याला पकडायचंय, डाव्या हाताने उजव्या कोपऱ्याला. दीर्घ श्वास घेत वर यायचंय. हात जास्तीत जास्त कानाच्या मागे नेण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. कंटिन्यू.
यामध्ये आपल्या पूर्ण शरीराचा छान व्यायाम होतो. याचे सुद्धा 15 ते 20 चे 2 राऊंड. यानंतर आता आपल्याला पाठीवर झोपून घ्यायचं. दोन्ही हात मानेच्या खाली ठेवायचे. अल्टरनेट पाय वर खाली करायचे, पण पाय गुडघ्यात सरळ असावा. पाय असा पूर्ण वर नाही आला तरी चालेल, हाफ वे आला तरी चालेल, पण पाय स्ट्रेट ठेवा. काही दिवस असं सिंगल लेगने करा आणि ज्यावेळी कोर स्ट्रेंथ छान डेव्हलप होईल, तुम्हाला कॉन्फिडन्स वाटेल, त्यावेळी दोन्ही पायाने एकत्रितपणे करून बघा. ही सुद्धा खूप इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे. 15 ते 20 चे 2 राऊंड. रिलॅक्स. यानंतर दोन्ही पाय आपल्याला वर करायचे आणि सायकलिंग करायचं. आपण सायकलचं पॅन्डल जसं मारतो ना, सेम तशा पद्धतीने क्रिया करायची. पायाचा व्यायाम वाटत असला ना तरी पोटावर खूप चांगला ताण येतो. त्यानंतर अँटी क्लॉकवाईज रिव्हर्स पॅन्डल मारायचे. पंधरा ते 20 वेळा क्लॉकवाईज, 15 ते 20 वेळा अँटी क्लॉकवाईज. रिलॅक्स. दोन्ही पाय बेंड पोझिशन मध्ये खाली ठेवा. आता दोन्ही हात आपले हिपच्या साईडला आणायचेत. मॅटवर छान प्रेस करून ठेवायचे आणि श्वास घेत आपले हिप्स वर उचलायचे. मॅक्सिमम वर, परत खाली. कंटिन्यू. हे आसन सुद्धा पोटासोबत आपल्या स्पाइनची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करतं. पंधरा ते 20 वेळा करायचं आणि मग रिलॅक्स. एक एक पाय खाली सोडायचे. यानंतर आपल्या हातांची बोटं इंटरलॉक करायचे, पोटाच्या थोडंसं वर ठेवायचे. उजवा पाय बेंड पोझिशन मध्ये वर आणायचे, पायाला घट्ट मिठी मारायची आणि मान वर करायची. नाक गुडघ्याच्या जवळ नेण्याचा ट्राय करा. हे आपल्याला अल्टरनेट पायाने करायचं आहे. एकदा उजवा पाय, एकदा डावा पाय. बरेच वेळा ना पोटावर चरबी सुद्धा नसते, पण पोट फुगल्यासारखं वाटतं, कारण पोटात गॅस, ज्यामुळे ब्लोटिंग होतं. सो या पवनमुक्तासनमुळे शरीरातील गॅस बाहेर जायला हेल्प होते. पोट आपलं हलकं हलकं वाटतं. हे सुद्धा आपल्याला प्रत्येक पायाने 15 ते 20 वेळा करायचं. रिलॅक्स. यानंतर आपल्याला एका कुशीवर यायचंय. डाव्या हाताने डोक्याला सपोर्ट द्यायचंय. उजव्या हाताने ना एक टार्गेट सेट करायचंय. उजवा पाय हाताला टच करून खाली आणण्याचं. कंटिन्यू करायचंय. यामुळे आपल्या पोटाच्या साईडच्या भागावर छान ताण येतो. बरेच वेळा साईडच्या भागावर सुद्धा खूप फॅट असतं, सो बॉडी टोन व्हायला हेल्प होते. रिलॅक्स. 15 ते 20 वेळा झालं की आपल्याला साईड बदलायची. सेम आपल्याला डाव्या पायाने रिपीट करायचंय. उजव्या हाताने डोक्याला सपोर्ट द्यायचा, डाव्या हाताने टार्गेट सेट आणि मग डावा पाय वर खाली करायचा. प्रत्येक आसन करताना चेहऱ्यावर एक गोड स्माइल ठेवा, कारण आपण हे आपल्या स्वतःसाठी करतोय, स्वतःच्या आरोग्यासाठी. हा वेळ तुमचा फक्त स्वतःचा आहे. सो ही प्रोसेस सुद्धा एन्जॉय करा. रिलॅक्स. आणि सगळी आसनं करून झाल्यावर मस्त शवासन मध्ये 5 मिनिटं विश्रांती द्या शरीराला. दोन्ही पाय रिलॅक्स, दोन्ही हात रिलॅक्स, मान एका साईडला रिलॅक्स. आता येणारा प्रत्येक श्वास शरीरातील प्रत्येक अवयवाला मिळतोय असं फील करायचं.
आता आपण जी आसनं बघितली ती तुम्हाला अगदी रोज करायची, कारण ना प्रत्येक गोष्ट आपण करतो पण त्यात सातत्य राहत नाही आणि मग आपल्याला रिझल्ट दिसत नाही. त्यामुळे सातत्य ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. रोज सातत्याने हे व्यायाम प्रकार करा. त्यासोबत थोडा जिभेवर कंट्रोल ठेवायचा आहे. साखर खायची नाहीये, जंक फूड खायचं नाहीये, जेणेकरून तुमचं पोट सुद्धा तुम्हाला साथ देईल आणि लवकर ते आतमध्ये जाईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. एकमेकांना प्रॉमिस करा की आपल्याला हे डेली फॉलो करायचं आहे. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.